डॉगेश, अरे डॉगेश, इकडे बाबा सांग. तू सांग आता, दररोजच्या व्लॉगमध्ये आम्ही काय एडिट करून टाकू, काय नवीन दाखवू. डॉगेशने डॉगी शेरी हे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवताना, काम करताना, शेतात मी जेव्हा काम करतो किंवा अगोदर जेव्हा जॉब करत होतो, तर तेव्हा मला एक अनुभव आला होता. एक जनरल गोष्ट सांगतो मी, अनुभव माझा. जर बघितलं आपण मंडळी, तर आपण काय करतो की कोणतंही काम करण्याच्या अगोदर त्याचा रिझल्ट काय येईल. आता समज मी हा व्हिडिओ बनतोय आणि हा व्हिडिओ बनवताना याला किती व्ह्यूज येतील, त्यानंतर याला लोक बघतील का, मग याला माझ्या ओळखीच्या मित्रांनी, पाहुण्यारावळ्यांनी जर बघितलं तर ते काय विचार करतील, याच्यातून मला पैसे मिळतील का, किती पैसे मिळतील, की फक्त मी टाइमपास करतोय. हे असे थॉट्स जे आहे ते रॅन्डम माइंडमध्ये चालू असतात की काय होईल मी हे जे करतोय. म्हणजे आपण अगोदर जे रिझल्ट काय येईल त्याचा जास्त विचार करतो. पण आता सध्या माझ्या हातामध्ये काय, आत्ता हार्डवर्क करणं, जास्तीत जास्त मेहनत घेणं, काम असं करणं की त्याचा रिझल्ट चांगलाच येईल अशा पद्धतीने काम करणं, तितकी मेहनत घेणं, हे माझ्या हातात आहे. जास्तीत जास्त हार्डवर्क करणं. रिझल्ट माझ्या हातात आहे का. मी एकदा यूट्यूबला व्हिडिओ टाकला तर त्याला 3-3 वेळा किती व्ह्यूज आले, काय आले चेक करण्यापेक्षा जर मी व्हिडिओ चांगला बनवलेला आहे, यूट्यूबचा अल्गोरिदम स्टडी करून, तर मला माहिती त्याला व्ह्यूज येतीलच. तर थोडक्यात रिझल्टचं काही घेणं देणं ठेवायचं नाही. लोक काय म्हणतील काही घेणं देणं नाही. जे व्ह्यूज येतील ते येतील. कन्सिस्टंट राहायचं, दररोज आपापलं काम करत राहायचं. जेवढं आपल्याला भेटलं ते ठीक आहे नियतीकडून, अदरवाईज दगडं मारत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. हे एक मला वाटतं की आपण रिझल्टची जास्त चिंता न करता जास्तीत जास्त ॲक्शन्स घेऊन काम करणं गरजेचं आहे. हे व्लॉग वगैरे बनवणं लई कठीण काम आहे. दररोज नेमकं काय क्रिएटिव्ह बनवावं आणि व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकावं, आयडिया सुचत नाही. मग कसं काय चाललंय नवीन नवीन शेतकरी? किती तास लावले? 25. वा, लयच काम करू राहिले बाबा. सगळं गवत उचलून घ्या. हां, साईडचं पण, इकडचं पण तासातलं घ्या अर्ध. पाय स्पीड. ये देखो हमारा सुपरमैन. ते माझं पण तास घेऊन राहिले बा, माझं पण तासात येचू राहिले सगळं. ऋतुजा मला वाटीमध्ये चहा द्या ना. आपले कप काय फुटले काय रे? फुटले म्हणून काय फुटले? नवीन कप सगळे अलमारीत ठेवायचे आणि वाटीमध्ये चहा प्यायचा, ही काय पद्धती? वाटेमध्ये चांगला राहतो चहा. काय करू राहिली? दिवाबत्ती. हरिपाठ येतो का? हरिपाठ मन आई जे सांगते ते मन. माझा नमस्कार सर्व देवांपासून. शॉर्टकट मध्ये घेतलं आईने, शेवटचं वाक्य घेतलं फक्त. सोन्याचा दिवा चांदीत शिवाची दिवाजवळ सारी रात घरातली पिढा बाहेर जाव, घरातली बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धनाला उदट आयुष्य लाभो. मंडळी आता संध्याकाळी शेतातून आलोय ना, आता ब्लॉगची खरी सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवसापासून ब्लॉग पडलेलं नव्हतं म्हणून ऋतुजा जरा चिडलेली होती की सौरव जोशी सारखे गप्पा मारायच्या मोठ्या मोठ्या, ब्लॉग दररोज टाकायचा नाही, म्हणून आज ब्लॉग टाकावं लागेल. नाही 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 शावी इकडे बघ, इकडे 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 हात सोडून ते आयच्या ना. नको नको हात नको सोड बाळा. पकड आता. मी स्ट्रॉंग हात नाही सोडत. सावी स्ट्रॉंग आहे. सावी इकडे बघ, इकडे बघ. पडन त्या पडन होईल तुझ्या.
एक मिनिट. हां ऋतुजा, हं? बाजरी काऊन नाही केली? ज्यावरची भाकर कोणाला आवडते? मला आवडते. तुला आवडते? मग बाजरी नाही करायची का आज? बरं. संपत आलं रे, आणावं लागेल ना दळून. हं? आणावं लागेल ना. आणि चपात्या नाही का आज? पुरणपोळी काही काय केलं सोबत? भाजी कोणती केली? पिठलं. पिठलं? बेसन का पिठलं? पिठलं. बरं. बा कसं थापी जमतं यार तुला भाकर बिकर. हं? तुमच्यासाठी शिकावं लागतं ना. बापरे बाप, आमच्यासाठी मग. याला परत येऊन पलटून असं याला भजले असेल. चुलीवर बनवायला पाहिजे मस्त पैकी. हां शेतातून आल्यावर चूल पेटायची ताकद नाही राहत आमच्या. चुलीवरच्या भाकरी म्हणजे एकदम आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. करू एक दिवस करू नक्की चुलीवर. एक दिवस चुलीवर जरा वेगळीच टेस्ट येते मग. हो. तर मंडळी, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? बाकीचे व्लॉग पण तुम्ही जाऊन आमच्या चॅनलवरती बघा कसं वाटतंय काय. आणि काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स शेअर करायच्या हिशोबाने मी व्लॉग बनवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश, व्लॉगर मंगेश चॅनलमध्ये तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू.